समजा किती महापुरुषाची लावायच्या सगळ्या महापुरुषात फोटो लावतो मी, पण त्याला जागा पुरते का? निलंगा शहरातून एक अत्यंत संवेदनशील आणि भावनिक मुद्दा समोर आला आहे, जो केवळ प्रशासनापुरता मर्यादित नसून जनतेच्या भावना आणि अस्मितेशी थेट जोडला गेला आहे. निलंगा नगर परिषदेमध्ये सध्या संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण नगराध्यक्षांच्या दालनात देशातील महान महापुरुषांच्या प्रतिमा नसल्याचे उघड झाले आणि याच एका गोष्टीने संपूर्ण शहराच्या भावना पेटून उठल्या. ज्या महापुरुषांनी आपल्या विचारांनी, संघर्षांनी आणि बलिदानाने समाजाला दिशा दिली, त्यांनाच सत्तेच्या केंद्रस्थानी स्थान देणे ही केवळ चूक नाही, तर त्यांच्या कार्याचा अपमान असल्याची भावना नागरिकांच्या मनात तीव्रपणे उमटत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नगरसेवक पुढे सरसावले. त्यांनी नगराध्यक्षांना महापुरुषांच्या प्रतिमा भेट देत त्या तात्काळ दालनात लावण्याची ठाम मागणी केली. हा कार्यक्रम फक्त औपचारिक नव्हता, तर तो जनतेच्या वाढत्या रोषाचा आणि असंतोषाचा स्पष्ट इशारा होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या लातूर जिल्हा महिला अध्यक्षा आयुष्यमती मंजू निंबाळकर यांनी थेट नगराध्यक्षांच्या दालनात जाऊन प्रशासनाला जाब विचारला होता. त्यांच्या शब्दांत प्रखर संताप होता. महापुरुषांचा सन्मान हा आपल्या अस्तित्वाचा पाया आहे. त्यांच्या विचारांशिवाय आपली ओळखच अपूर्ण आहे. त्यांना स्थान देणे म्हणजे त्यांच्या संघर्षाचा अपमान आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर वातावरण अधिकच तापले. नागरिकांनीही याच मुद्द्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या. महापुरुषांच्या विचारांशिवाय प्रशासन चालू शकते का? हा थेट सवाल आता जनतेकडून उपस्थित केला जात आहे. आज हा विषय केवळ एका दालनापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो निलंगा शहराच्या अस्मितेचा प्रश्न बनला आहे. महापुरुषांचा सन्मान राखणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची नैतिक जबाबदारी असताना अशा प्रकारची घटना घडणे ही खरोखरच खेदजनक बाब असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. नागरिकांकडून आता स्पष्ट मागणी होत आहे. नगरपरिषद प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ गंभीर दखल घ्यावी. महापुरुषांच्या प्रतिमा दालनात सन्मानाने लावाव्यात आणि भविष्यात अशा प्रकारचे दुर्लक्ष होणार नाही याची हमी द्यावी. कारण महापुरुषांचा सन्मान हा केवळ भिंतीवर लावलेल्या प्रतिमांमध्ये नसतो, तो आपल्या विचारात, कृतीत आणि प्रशासनाच्या निर्णयातही दिसला पाहिजे. हीच जनतेची खरी अपेक्षा आहे. यावेळी काँग्रेस नगरसेवक अजित नाईकवाडे, सिराज देशमुख, डॉक्टर गजेंद्र तरंगे, इस्माईल मणियार, सौ विजा वांजरवाडे, सौ सरोजा भोसले, सौ शिवगंगा पेटकर, सौ राधिका पेटकर, स्वाती सूर्यवंशी, तुषार सोमवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. रिपोर्टर मिलिंद कांबळे, संविधान लिव्ह 24 न्यूज.